तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लाडका सोन्या. आता तुम्हाला माहिती आहे ना, सोन्या लेट आहे पण थेट आहे आणि सोन्या ग्रेट आहे. साध्या म्हणलो आता बरेच दिवस झालो व्हिडिओ शूट केलेला आहे त्या, पण व्हिडिओ एडिट करायला काय टाईम भेटेना. कसं आहे माहिती आहे का, बिना लग्नाचं माझ्या मागं संसार आहे. कसं कंपनी ते रूम ते कंपनी, ही सासरवाडी रूम लई काम आहे ते तुम्हाला काय सांगायचं. आता गावाला गेलेलो 10 वर्षापूर्वी, तेव्हा व्हिडिओ काढलेल्या, पण त्या व्हिडिओ एडिट करायला काय मला टाईम भेटत नव्हता. जाऊ द्या म्हणलो, पोरं मला बरेच जण म्हणले सोन्या ब्लॉग काय टाकत नाही. म्हणलो आज ब्लॉग बनवतोच, घ्या मग. आता तुम्हाला सांगतो, घरी आलेलो. आजी कशी आहे आमची, गोड दिसते तसं आजीचं मन पण गोड आहे एकदम. तेवढ्यात तुम्हाला सांगतो की आमचं काळं बोका आलेलं मधीच. बोक्याला म्हणलो काळ्या सर बाजरा हवा तिकडे, मी आता पोटा पाण्याचं बघतो काय तर. ती झालं का तुम्हाला सांगतो की नानापाशी जाऊन बसलेले. आमचं नाना आलेलं घराचं वाईट बांधकाम चाललेलं म्हणून तेवढं ते आमचं काळं बोका म्हणत होतं, अहो नाना चहा पिऊ नका, चहा पिलं का माणूस काळं होतं. माझं त्याला म्हणलो, अरे तुझं तर आयुष्य नव्हतं, जन्मताच काळं आहे डायरेक्ट. दे आपलं शांत बस तिथं, नानाला काम करून दे आपलं. मी पण नानाला म्हणलो काम करू लागतो तुम्हाला, चला. तर आमचं कसं आहे माहिती आहे का, हे आमचा लय जुना ताजमहल आहे, 1900 काळात आधी बांधलेला. त्यामुळे आता ह्याला व्हायचं रिपेअर करायचं चाललेलं. लय लांबनं फॉरेनवरनं गवंडी मागवलेलं. त्या म्हणलो तेवढ्यात मला 20 रुपये सापडलं. अरे बाप रे, हे 20 रुपये किस काय रे बाबा. आता 20 रुपये कोणाचं आहे तर ती मला लवकर कमेंट करून सांगा बरं का, मी एकदम जपून खिशात ठेवतो. तुम्ही नंतर या ओळख पटवून माझ्याकडं घेऊन जावा. कसं आहे माहिती आहे का, लई मोठी नोट आहे, खिशात आपलं व्यवस्थित बसावं तुम्ही. आता तुम्हाला सांगतो, म्हणलं आपल्या कामाला सुरुवात करूया. विटासनी मला आंघोळ घालायची होती, मी काय आंघोळ केलेली नाही. आयला इथं पैसे लयच पडलेलं दिसते ते बरं का, रातोरात मी करोडपती बनल. एक दुसरी नोट, अयो तिसरी नोट, अरे बापरे, अरे इकडं पण एक आहे की, चौथी नोट. आईला मला पैसे काय मोजता येत नाही तर गाड्यानं बरं का. तुम्ही सांगा मला, एका क्वार्टर पुढं पैसे झालं असलं तर मला 100% टाका आणि कमेंट करून सांगा ही पैसे कोणात पडल्यात आहे ती, आणि ओळख पटवून घेऊन जावा माझ्याकडनं लवकर. नाहीतर माझ्याकडं राहिलं तर मुंग्या लागून जातील. जाऊन द्या म्हटलो, आपण जाऊया आपलं गावात मस्तपैकी. हे पैसे इथंच मी आपलं जपून ठेवतो आणि आपण चलूया गावात. आता गावात ह्या कारणासाठी जायचं का नाही, गावातल्या मला एक गावाबद्दल आपली व्हिडिओ बनवायची होती गावातली, म्हणून मी गावात व्हिडिओ शूट करायसाठी चाललेलो. तेवढ्यात तुम्हाला सांगतो की मंगेश मिस्त्री आपल्या गॅरेजवर पंक्चर काढत बसलेला. मग मिस्त्रीला म्हणलो, तू मिस्त्री कमी आणि इस्त्री जास्त आहे. आता त्याला म्हणलो मी, त्या ट्यूबपेक्षा माझं आयुष्याचं लय फाटका आहे. चांदे म्हणलो आपण आपलं गावातली व्हिडिओ शूट करायसाठी जाऊया.